नमस्कार मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या युगात आपले आधार कार्ड कुठे हरवणे, आपले आधार कार्ड खराब होणे किंवा काही शासकीय कामानिमित्त आपल्याला ई आधार कार्ड मागितलं जातं। परंतु बऱ्याच वेळा अशा अडचणी आपल्याला उद्भवतात की आपल्याला ई आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं किंवा जे नवीन आधार कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं ते कोणत्या पद्धतीने करायचं याची अडचण आपल्याला बऱ्याच जागेवर येते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मोबाईलमधून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं याबद्दलची सर्व प्रोसेस पाहून घेऊयात। आपल्या मोबाईलमधून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याकडे आपला आधार नंबर आणि आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। जर आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही। त्यामुळे आपल्या मोबाईलला जर आधार कार्ड लिंक असेल तरच आपण या प्रक्रियेद्वारे आधार कार्ड डाउनलोड करू शकतो। जर आपल्या आधारला मोबाईल कार्ड लिंक नसेल तर त्याकरिता दुसऱ्या मार्गाने आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकतो। त्याबद्दलचा एखादा व्हिडिओ आपण बनवून टाकू। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांच्या आधारला मोबाईल लिंक आहे अशांचे आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात। मी आपल्याला मोबाईल मध्ये सांगतो की कशा पद्धतीने डाउनलोड करायचं। गुगल क्रोम ओपन करा। सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्या। आपल्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करा। गुगल क्रोम मध्ये UIDAI असं टाइप करा। त्यानंतर जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक करा। ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो, तिथून पण आपण डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकताय। या वेबसाईटवर आल्यानंतर जे इथं UIDAI ची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ते क्लिक करा। यावर ते क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी क्लिक करून डेस्कटॉप साइटवर क्लिक करा। डेस्कटॉप मोड केल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रिया सोप्या पद्धतीने मला समजून सांगण्यात आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला हवे असणारी भाषा निवडून घ्या। मराठी, हिंदी, इंग्लिश, काय ती गुजराती, काय जी तुम्हाला जी भाषा समजत असेल त्या भाषेत घ्या। मी इंग्लिश मध्ये सांगतो। त्यानंतर इथं आल्यानंतर इथं ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड आधार। ते गेट आधार मध्ये दुसऱ्या ऑप्शनच्या खाली इथं डाउनलोड आधार म्हणून ऑप्शन आहे, त्यावर ते क्लिक करा। यावर ते क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल। इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या एनरोलमेंट आयडी नुसार डाउनलोड करणार आहे किंवा व्हर्च्युअल आयडी नुसार डाउनलोड करणार आहे किंवा आधार नंबर नुसार तुमच्यापाशी काय आहे, तुमच्यापाशी जर आधार कार्ड काढलेली पावती असेल तर पावतीच्या नुसार काढू शकता। व्हर्च्युअल आयडी आधारचा तो असेल त्या आधारे काढू शकता किंवा आधार नंबर नुसार सुद्धा काढू शकता। या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड व्यवस्थित भरा। आणि इथं सेंड OTP या बटनावरती क्लिक करा। आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी एंटर करा। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड वर क्लिक करा। या प्रोसेस नंतर आपला आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेला असेल। आधार कार्ड ओपन करण्यासाठी त्या आधारला पासवर्ड दिला जातो। तो पासवर्ड आपल्या नावातील पहिले चार अक्षर कॅपिटल मध्ये टाकायचे आणि त्यानंतर आपलं जन्म वर्ष टाकायचं। त्यानंतर आपलं आधार कार्ड ओपन होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकता। ई आधार कार्ड किंवा हरवलेलं जरी आधार कार्ड असलं आपलं
तरी आपण आपलं आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा व्यक्तीपर्यंत व्हिडिओ शेअर करा ज्यांना आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी भरपूर समस्या येत आहेत किंवा त्यांना आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे माहित नाही। चला तर धन्यवाद। काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा, आमच्याकडून नक्कीच आपल्याला प्रतिसाद दिला जाईल।